नमस्कार. नवीन दिवस, नवीन सनराईज. परवाचा आपल्याला एवढा फॉगमध्ये दिसला नाही, मग आता हा दिसतोय. हे बघा, हा नवीन सनराईज. आणि आज आपण जाणार आहोत विठ्ठल मंदिर. आणि जे आपल्या 50च्या नोटीवर होतं ते चिन्ह आहे रथाचं, ते रथ आणि अजून बरंच काही गोष्टी आहेत. तर आता बघूयात. जाता आता लेक दिसला म्हणून आम्ही सनराईज बघायला थांबलो इथे. सकाळचे वाजलेत 7:30. तर जाऊ आपण, चला आता. तर इथं विठ्ठल मंदिर आता एंटर करते. हे बघा, इथं पार्किंग आहे मागं, आणि पार्किंग मागं करून आम्ही आता चाललो. आता इथे एंट्रन्स दिसतंय. जवळजवळ 1 किलोमीटर चालावं लागते बरं का. पार्किंग पासून 1 किलोमीटरचा असतो. हे बघा, होता होगा शायद ऑप्शन. मंदिर हे वरचं थोडंसं पडलेलं आहे. असं म्हणतात की हे 2-3 वर्षापूर्वी खूप जोरात पाऊस आणि वादळ आलं, त्याच्यामध्ये पडलेलं आहे. माता है. अच्छा, तो यही दिख रहा था मतलब. हे मंदिर आहे चं एंट्रन्स आहे. इथं ऑनलाईन तिकीट आहे, आणि ऑनलाईन तिकीट तुम्हाला असं काढायचं तर गेटवर पण तिकीट आहे अवेलेबल. हे बघा, हे आता एंटर केलं आहे. 105 रुपये तिघांचं तिकीट झालं आमचं मिळून. आणि बघा, हे इथून एंट्री करतो आपण. आणि सर्वात मेन अट्रॅक्शन होतं हे रथ, ज्याच्यावर 50 रुपयाची जी नोट आहे, त्याच्यात माझ्याकडं हा 1 मिनिट नोट मी काढतो ती. हे बघा, ही नोट एक ही एक नोट आहे. आता मी कसं सांगू तुम्हाला, बघावं लागेल मला पण ते. हे बघा, ही एक नोट येते, आणि ह्या नोटवर हा रथ आहे ॲक्च्युली. हे बघा, हा रथ आहे. तर हे बघा, ही नोट आहे 50ची नोट, आणि त्याच्यावर हा जो रथ आहे आपला, हा बघतो आपण रथ. काही असं आहे. तर हे असे काही कार्विंग्स आहेत बघा इकडे सगळे. हे थोडं तुम्हाला अजंता वेरूळची पण आठवण येईल, तसं आहे थोडं याच्या वाईब्स. सो आता आपण फिरू इथं सगळीकडं. आम्ही लवकर आले, तर तुम्ही पण सजेस्ट करा लवकर तुम्ही या. आता वाजलेत बघा 9:15 वाजलेत. आम्ही जवळजवळ 8:15 वाजता आलेलो आहे. लवकर आला तर गर्दी कमी भेटेल, नाहीतर तुम्हाला इथं खूप गर्दी भेटेल.
ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ ಇದು ಮಾಡಿರೋದು ಮಾಡಿಲ್ಲ. ಪೆಂಡಿಂಗ್ ಆಗಿದೆ. कधी तुम्ही जी ते बघितले होत्या 2 जागा सिंहासन टाईप, म्हणजे ज्याच्यावर असं इथं म्हणलं जातं की इथं विठ्ठल रुक्मिणी मंदिर होती, जे आता आपल्या पंढरपूरला आहे. हे बघा, हे मंदिर आहे ते खूप छान आहे आतमधनं, म्हणजे कार्विंग. आता हे जे पिलर्स आहेत, हे पिलर्स जे तुम्हाला दिसतात हे पिलर्स, ही साईड सध्या बंद करून ठेवली आहे बघा, इथं अलाउड नाही जायला. ही साईड जी दिसते तुम्हाला, हे ॲक्च्युली म्युझिकल पिलर्स आहेत. मी याचे व्हिडिओज बघितले होते की हे वाजतात ॲक्च्युली असे, म्हणजे प्रॉपर पायपिंगसारखे वाजतात. पण इथं अलाउड नाही केले आता. आम्ही तेच विचारलं की हिला अलाउड नाही, ते म्हणे नाही, ते बंद केले म्हणे, कारण वाजवणं अलाउड नाही सर तिकडं, कारण हे त्यांचं सध्या मेंटेनन्स वगैरे काम चालू आहे, त्यामुळे त्यांनी बंद ठेवले. हे पिलर प्रॉपर वाजतात. हे आहे विठ्ठल बाजार, त्याची माहिती बघा इथं आहे सगळी. हे विठ्ठल बाजार काय ॲक्च्युली हे असं आहे. हे मंदिर जिथून आपण आत गेलतो, आत्ता बाहेर आलो, आणि हे विठ्ठल बाजार असं आहे बघा. हे तिथपर्यंत आहे, पारायणपर्यंत विठ्ठल बाजार. मंदिराच्या ना इथं बघताल तुम्ही आंजनेय टेम्पल आहे, जे आपण काल गेलतो. इथं दिसत असतं तुम्हाला, इथून दिसतंय. बाहेर जायला बसेस आहे, येताना भेटली नाही पण जाताना बसेस नक्की भेटेल. आता इथं बसून आपण जाऊया. हे बघा, अशी बसेस आहे. याला तिकीट लागतं बरं का, फुकट नाही आहे. तुम्हाला वाटत असेल हे फुकट आहे. हे बघा, असं काहीतरी दिसते इकडे सगळं मंदिर ते. तर आता फिरून आता आपण आलो आहोत लोटस महल एलिफंट्स. तर आता फिरून आपण आलो आहोत लोटस महल, एलिफंट स्टेबल आणि रंगा टेम्पलला. ते बघू आता आपण काय आहे. ॲज युजल 20 रुपये 30 रुपये पार्किंग देऊन आम्ही इथं आलो आहे. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला पार्किंग सगळे द्यावं लागणार, त्यात तुम्हाला कॉम्प्रोमाइज नाही करता येत. आणि इथं स्कॅनरवरून तिकीट बुक करायचं. हे बघा, इथं स्कॅनर आहे, तिकीट बुक करा आणि जावा. काही जे आपण तिकीट काढलं होतं विठ्ठल टेम्पलला, तेच तिकीट इथं चालतं. तुम्हाला असं काही स्पेशल तिकीट काढायची गरज नाही, आम्हाला तिथे कळलं आहे. आम्ही तिकीट काढायच्या आधी कन्फर्म करून घेतलं आणि ते म्हटलं तेच तिकीट चालणार. तर तुम्ही एकदा जर विठ्ठल मंदिर सकाळी काढलं तिकीट, तेच तिकीट तुम्ही बाकीकडे यूज करू शकता. आपण आतमध्ये आले बघा, आता इथून एंट्री केली ते पण मागणी. ते हे आहे बेसमेंट ऑफ क्वीन्स पॅलेस. बेसमेंट, तर हे आहे बेसमेंट ऑफ क्वीन्स पॅलेस. मे बी हे काहीतरी आहे. बघा तिथे देश गेला बघा. आणि हे लोटस महल आहे वाटतं, मे बी, मला पण नाही माहिती. आता आल्यावर जवळ गेले की बघू आपण इन्फॉर्मेशन. हाँ, महल ही होगा ये क्वींस वगैरह वहाँ पे ये ना, क्वींस बेसमेंट बोला है यहाँ पे. क्वींस मतलब ये ब्रिटिश वाली क्वीन के? क्या पता क्या है कि हाँ, वही क्वीन होता है. ये लोटस पैलेस पता नहीं क्या था ये. दीवारें पूरी यहाँ पे.
त्याची इन्फॉर्मेशन तुम्ही इथं बघू शकता. वॉच टॉवर्सचं इन्फॉर्मेशन आहे. आणि ही पुढं तुम्ही गेले की एलिफंट स्टेबल, हे पॉज करून तुम्ही वाचून घ्या. आणि हे काय आहे, हे मे बी ब्लाइंड लोकांसाठी वाचण्यासाठी केले वाटतं त्यांनी. हे मला नेशन किनारे काय तिथे उभं राहून छान येईल फोटो. का असं असं माझं नाही, मग तुझं ह्याचं. हे काय काढतोय ना मी. आतमध्ये काय आहे बघू आपण जरा. अच्छा, हे आतमधनं पॅक आहे. अच्छा, इकडून तिकडं जाता येतं आणि इथून बंद आहे वाटतं पलीकडे जायला. तर हे हत्तीला, इंडो इस्लामिक स्टाइल है, मतलब ये मुगल्स ने बना बाद में. हे हत्तींना ठेवण्यासाठी जागा होती. हत्ती राहायची ह्याच्यामुळे, सगळी हत्ती राहायची. हत्तींना ठेवायची जागा होती. तरी हाईट कमी वाटते त्यामुळे. असं वाटतं हत्ती आहेत, मोठी मोठी हत्ती बसले असतील. क्वीन्स बाथ, रानी का स्नानघर. हे देखो, हे आहे क्वीन्स बाथ, जिथं आंघोळ करायची राणी. ते आतमधलं बोका आहे. काय इथं माहित नाही. तर आतमध्ये पूर्ण परिक्रमा करून आलो मी बाथरूमला. मला वाटलं कुठून तरी एंट्री, इकडून फिरून फिरून आलो बरा. डाईव्ह मारायला. हे बघा, हे स्विमिंग पूल या ॲक्च्युली त्या काळातला. मला वाटतं हे जे आहे ना, याच्यातनं पाणी बिनी पडत असेल. हे काहीतरी असेल सिस्टीम आहे. तर आता आपण आलो आहे रॉयल एन्क्लोजर पुष्करणी. पॉज करून वाचून घ्या. आता हे कसं आहे माहित नाही. हे दरबार होता राजाचा. बघा, हे लोक वर दिसत आहे. हे सगळं दरबाराचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस आहे सगळं. पलीकडचा गाईड बोलते, आपण ऐकून फक्त सांगायचं. हे बाहुबली सारखं वाटतंय खरे, जसं दरबार टाईप आहे.
इथं राजा बसायचा वरती येतात मध्ये. हो बरे, हे पूर्ण दगडी आहे, दगडांनी बनवलेलं हे असं स्टेज टाईप आहे. तर मी बसून बघतो जरा. हां, इथं बघा हा सगळा व्यू आहे. असं दिसतं इथं काय. भारी ना. मस्त केलं पुष्करणी घाट म्हणतात त्याला. तिकडे तो महलचा, राजमहलचा स्टेज वगैरे, आणि इथे घाट आहे. हे बघा, हे हत्ती पूर्ण तोडलेलं आहे मधून. ह्याचं हत्तीचं सोंड तोडलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. तिथं काय अरे खाली लोक कुठून येतात हे? अच्छा, इकडनं खायला जायचंय का? अच्छा, इकडनं खायला जायचं ते, आणि इकडून येतात तेच. एक मिनिट जरा आपण पण जाऊ चला. इकडं माहिती घेऊन खाली जाऊ आपण. चेंबरला काय आम्ही गेलो नाही, कारण खाली काय फक्त चेंबरच होतं, खाली गर्दी होती खूपच वास येतो. आणि त्यामुळे आम्ही गेलो नाही वरती. मग आता जस्ट आम्ही वरच्यावरच बघितलं आणि बाहेर पडलो. आता कुठं जायचंय? आता बोट राईड ना त्या. कोरॅकल राईड. ओके, कोरॅकल राईडला जाऊ आता आपण.